शहादा शहरात विवाहिता मृत्यू प्रकरणाचा उलगडा. छळाच्या आरोपाखाली पती व प्रेयसी अटकेत. शहादा शहरातील रमकुबाई नगर परिसरात घडलेली विवाहिता मृत्यूची घटना केवळ आत्महत्येपुरती मर्यादित नसून ती दीर्घकाळ सुरू असलेल्या छळाची शोकांतिका असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भाग्यश्री चौधरी वय 29 हिने 12 जानेवारी 2026 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पती गौरवकुमार जगदीश चौधरी वय 35 आणि त्याची प्रेयसी यांना अटक केली आहे. मयत भाग्यश्रीची आई संगीता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत विवाहबरा संबंधांमुळे पतीकडून मुलीला सातत्याने शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. मारहाण, अपमान, धमक्या आणि मानसिक दबावामुळे भाग्यश्री पूर्णतः खचून गेली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. कुटुंबाची परिस्थिती आणि भावंडांची जबाबदारी लक्षात घेऊन तिने अन्याय सहन केला, मात्र छळाच्या ताणाखेर असहाय्य ठरल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 23/2026 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पतीसह त्याच्या प्रेयसीला अटक करून मंगळवारी शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी KJ पटेल यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गौरव चौधरी याला 19 जानेवारीपर्यंत तर त्याच्या प्रेयसीला पण 19 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक आणि महिला संघटनांकडून होत आहे. हा केवळ एक मृत्यू नाही तर छळाविरुद्धचा गंभीर इशारा आहे, अशी भावना व्यक्त होत असून कायदा दोषींना माफ करणार नाही हाच जनतेचा ठाम सूर आहे. माझी दीदीला फार त्रास होता. 20 लाख रुपया मागणी केली होती त्यांनी. टॉर्चर करायच्या, मारायच्या तो माझी दीदीला. सासरा मला तिच्या सासऱ्याला मी सांगायची, तिच्या सासरा सांगायच्या 4 लोक घेऊन नाही यायचं. ते राजकारी लोक होते दादा, आमची बदनामी होईल असे सांगायचे ते. त्रास द्यायचे तिला, ती डोकं ठोकायला लावायचे तिला, ती डोकं ठोकायची दादा. ते टॉर्चर करायचे दादा, सासू बी, सासरा बी, नवरा बी. फार टॉर्चर करायचे दादा ते. फार त्रास होता माझी दीदीला दादा. माझ्याकडे पण येऊन द्यायचे दादा. राजकारणी लोक आहे दादा ते. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.